हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. कशा आहात तुम्ही सगळे? मी पण एकदम मजेत आहे. आणि आज आज ट्यूजडे आहे, आज मंगळवार. माझा उपवास आहे, पण आता पाऊस इतका चालू आहे की मंदिरात जाता नाही येणार आहे. आणि साबुदाणा संपला होता, तर म्हटलं तर साबुदाणा ऑर्डर करू. तर इतका पाऊस चालू आहे, तर आय डोंट थिंक की पार्सल येईल आता. साबुदाणा म्हणजे बनवायचा साबुदाणा, बनलेला नाही. तर ऑर्डर तर केली आहे, बघू येतो का नाही येतो. आणि पाऊस इतका जोरात चालू आहे, त्याच्यामुळे नाही का स्पृहाच्या स्कूलला, ट्युशनला सगळीकडे सुट्ट्या देऊन दिल्या आहेत. त्याच्यामुळे आज लेट उठलो आम्ही. पार्सल आला आहे आय गेस. हो चालेल, थँक्यू. एवढ्या पावसात तुम्ही आले त्याच्यासाठी खूप थँक्यू. हा ना. तर ना हे बघा, इतका जोरात पाऊस चालू होता, नुसतं वादळ होतं, एकदम हवा. असं कळत होतं की तो हवा इतकी होती की ते आपल्याला कळत होतं की असं पाऊससुद्धा असा हवेने इकडे तिकडे असं जातोय, जसा वरून पडणारे थेंब बघा, असं तिरपा 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 होत होता. इतका जोरात हवा चालू होती. पण तरी पण मग मी म्हटलं आता जरा हिंमत करून करावा. तर हे खिडकीच्या आतमधलं रेकॉर्डिंग आहे माझं. आता ना हे बघा, हा व्हिडिओ तुम्ही ना, मी गॅलरी खोलून प्रॉपर, माझी ही दुसऱ्या साईडची गॅलरी आहे, तिच्यामध्ये मी ना बाहेर निघाली. थोडासा नॉर्मल झाला होता तेव्हा, पावसाची जरा तीव्रता कमी झाली होती. म्हटलं आता थोडं आपण शूट करून घेऊयात म्हटलं बाहेर निघून. तर मग मी बाहेर निघाली आणि हे बघा, तेव्हा एवढा काय जोरात नव्हता, तेव्हाच त्याच्यामुळेच हिंमत केली मी आणि बाहेर गेली आणि व्हिडिओ शूट केला. आणि पाणी बघा किती साचलं आहे, आता मी तुम्हाला दाखवते झूम करून. हे बघा इकडे पाणी. आता ते इथे एक तर रस्त्याचे कामं चालू आहे आणि त्या कामांमध्ये एवढं पाणी साचलेलं आहे ना, बस कधी. आमच्या तर बिल्डिंगच्या खाली पार्किंगपर्यंत पाणी येतं, इतका पाणी साचतं आमच्या एरियामध्ये. तर इकडे बघा, इकडं कसा तलाव झाला आहे डायरेक्ट. आणि असं आता एकंदरीत इतका जोरात पाऊस होता. तुमच्याकडे कसा पाऊस झाला मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आय नो हा ब्लॉग तुमच्यापर्यंत खूप लेट पोचणार आहे, पण एनिवेज सांगा मला, तुमच्याकडे पण असाच पाऊस झाला का? तरी पण रस्ता चालूच होता, शाळा वगैरे, स्कूल, ट्युशन सगळीकडे सुट्ट्या दिल्या होत्या, पण तरी चालूच होता. खूप डेंजर पाऊस आहे. नंतर आम्ही आता हा डे 2 आहे, तर आम्ही ना स्पृहाला व्हायचा होता पिझ्झा, तर आम्ही पिझ्झा घ्यायला गेलो होतो पिझ्झा हटमध्ये. आणि हे बघा, इथून पार्सल घेतलं आम्ही पिझ्झाचं. आणि वरती बसायची वगैरे अरेंजमेंट आहे, बट आम्हाला पार्सलच घ्यायचं होतं. त्याच्यामुळे स्पृहा हळूहळू खाते, मग त्याच्यामुळे मी पार्सलच प्रिफर करते. तर इथून बघा पार्सल घेतलं, हे आहे त्यांचे रेट. पनीरवालाच सांगितलं. ठीक आहे. काही रेझ्यूम वगैरे काही नंबर नाही का? ऑनलाईन आहे. आज माझा उपवास आहे, पण मी आता साबुदाणा बनवत आहे 3:30 वाजता. हा साबुदाणा मी घेतलाय, माहित नाही तो लवकर भिजतच नाही, त्याला 4-5 तास लागतात भिजायला. मी 11 वाजता भिजत टाकला होता. ऑफकोर्स लवकर उठली नव्हती म्हणून. तर 11 वाजता भिजत टाकल्यावर त्याला आता जरा मऊ दाणे वाटायला लागले, थोडा मोकळा झाला तो. तेव्हा मी आता करायला घेतला तो. बटाटे केव्हाचे उकडून ठेवलेले होते. भूक लागली होती तेव्हा चिप्स वगैरे तळून दिले होते स्पृहाला वगैरे, त्यातले काही चकल्या उरल्या आहेत, हे बघा ह्या. तर त्या काही तिने खाल्ल्या आणि ते नंतर खाईल मे बी. तर मी आता मस्तपैकी साबुदाणा खिचडी बनवून घेते माझ्यासाठी.